नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संगीता बाबांना म्हणत असते की आपल्याला आता आपल्या कलेची मंगळागौर करायला पाहिजे. बाबा म्हणतात की अगं काय बोलतीयस संगे, चांदेकरांच्या मनात थाटामाटाने मंगळागौर करण्याचं असेल आणि तसंही त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशी अशी मंगळागौर करणं आपल्याला तर काही शक्य नाहीये आणि तसंही आपल्या डोक्यावर एवढा मोठा कर्जाचं ओझं आहे, त्याच्यामुळे आपल्याला तर काही जमणार नाहीये. संगीता म्हणते की हो माहिती आहे मला, म्हणून तर इतके दिवस मी हा विषय नाही काढला. पण असं करून कसं चालणार आहे, आपल्या दोन्ही मुली चांदेकरांच्या इथे दिल्यात, सासूरवाडी आहे त्यांची, कधी ना कधी आपल्याला हा विषय काढावाच लागणार. पण मी काय म्हणते, आपण एक काम करूयात ना, आपण काहीतरी मार्ग काढूयात यावरनं. आपण एकदा त्यांच्याशी बोलून बघू, ते काय म्हणताय, मग त्यातून काहीतरी मार्ग निघेल तसं करूयात आपण. मी एक काम करते, मी नैनीला फोन करते. तसं पण खूप दिवसांपासून मी नैनीला फोन सुद्धा नाही केला. माझी लेक 2 जीवांची आहे तरी सुद्धा मी तिला फोन नाही केला. आता फोनच करून बघते. आता तिलाच विचारते की मंगळागौरचा काही विषय निघालाय की नाही घरामध्ये. आता संगीता जेव्हा नैनाला कॉल करते तेव्हा नैना ही गेम खेळत असते आणि संगीताचा कॉल बघून ती म्हणत असते की शिट यार, ही मम्मा पण ना कधीच्या कधी पण कॉल करते, कायम वाईट वेळेला कॉल करत असते, हिच्यामुळे आता गेम सुद्धा हरले मी. मग आता नैना फोन उचलते. संगीता विचारते की काय ग, कशी आहेस, बरी आहेस ना. तेव्हा नैना म्हणते की हो, मग मला इकडे काय होणार. संगीता म्हणते की तसं नाही ग, सासरचे लोक कसे आहेत. नैना म्हणते की हो सगळे छान आहेत, मजेत आहेत. संगीता विचारते की तुझी तब्येत कशी आहे, 2 जीवाची आहेस ना तू, आता पोट वगैरे दिसायला लागलं का ग. असं खूप कौतुकाने संगीता तिला विचारत असते, परंतु नैना मात्र फार रूडली तिला उत्तर देते. नैना म्हणते की अगं मम्मा, इतक्या लवकर कसं काय दिसणार आहे, आणि माझ्या तब्येतीचा विचारशील तर मी एकदम फिट आहे. संगीता तिला विचारते की बरं ऐक ना, तिकडे चांदेकरांकडे मंगळागौरचा काय विषय निघाला का. तेव्हा नैना विचारते की मंगळागौर, कोणाची मंगळागौर. संगीता म्हणते की अगं तुझी आणि कलेची. नैना म्हणते की मम्मा, अगं तुला कोणाची मंगळागौर म्हणायची आहे, कलेची मंगळागौर म्हणायची आहे ना, आणि मला माहिती आहे ना तू तिच्या मंगळागौरीसाठी मला फोन केलायस. तसंही मी तुला मगाशीच विचारणार होते की आज तू मला कसा काय फोन केला, तुझ्या लाडक्या लेकीला कसा फोन केला नाहीस. संगीता म्हणते की हे बघ, तू आम्हाला फोन करत नाही आणि आम्ही जर फोन केला तर तू धड आमच्याशी बोलतही नाही. आणि बाळा, तू आता 2 जीवाची आहेस ना, 2 जीवाचं असल्यावर माणसाने कसं प्रसन्न राहावं. नैना म्हणते की ठीक आहे, तू ते मंगळागौरीचं काय विचारत होतीस. संगीता म्हणते की चांदेकरांकडे मंगळागौरीचा काहीही विषय निघाला, कोणी काहीही विषय काढला तर मला लगेच कळव. नैना म्हणते की ठीक आहे, मी कळवेल. आता त्याच वेळी तिथे रोहिणी आलेली असते आणि ती नैनाचं बोलणं ऐकत असते. नैना संगीताला सांगते की तसंही मला मंगळागौरी या विषयात अजिबात इंटरेस्ट नाहीये. एवढं बोलून नैना फोन ठेवून देते. तर रोहिणीला आता समजलेलं असतं की ह्या दोघींची मंगळागौर करायला लागेल आणि मग तिच्या डोक्यात नवीन प्लॅन सुरू होतो. इकडे कला ही डायनिंग टेबलवर बसून तिचे डिझाईन्स कंप्लीट करत असते. तिचे डिझाईन्स काढत असते. अजून ती जेवलेलीही नसते. आबा तिथे येतात. कला आबांना बघते तेव्हा म्हणते की आबा तुम्ही इथे, तुम्हाला काय हवंय का. तेव्हा आबा म्हणतात की काही नाही, मला पाणी हवंय, मी माझं पाणी घेतो, तू तुझ्या डिझाईन्स कंप्लीट कर. आबा आता कलाजवळ येतात. कलाला ते विचारतात की काय ग कला, सगळं काही व्यवस्थित चाललंय ना, काम व्यवस्थित होतंय ना तुझ्याकडनं, तू असं डोक्याला हात लावून का बसलीयस. कला म्हणते की अहो आबा, आता श्रावण मास सुरू झालाय, बघता बघता श्रावण मास संपेल, गणपती सुद्धा येतील आणि आपल्या कंपनीसाठी मी जे काही डिझाईन सांगितले त्या डिझाईनबद्दल मला एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि तेच मला बनवायचं आहे. आबा म्हणतात की हो, आता मीटिंगमध्ये आपलं जे काही बोलणं झालं त्याचं प्रात्यक्षिक तर आपल्याला बनवावंच लागेल. कला म्हणते की हो ना, अद्वैत म्हणत होता ते बरोबर आहे, म्हणजे फक्त एक कल्पना सांगणे आणि ती प्रेझेंट करण्यासाठी त्याचं प्रेझेंटेशन बनवणे खरंच खूप अवघड आहे. आबा कलाला म्हणतात की सुनबाई, आता तू चांगलं काम हाती घेतलंय म्हटल्यावर थोडा वेळ तर लागणारच. चांगल्या कामासाठी नेहमी वेळ लागत असतो, तू बस इथे, मी आलोच. आबा तिथून जायला लागतात. त्याच वेळी अद्वैत इथे येतो. अद्वैत आबांना विचारतो की काय हो आबा, काय झालं, तुम्ही इथे कसं काय, तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय. तेव्हा आबा म्हणतात की काही नाही रे, पाणी घ्यायला आलो होतो आणि इथे तुझी बायको मला डिझाईन काढताना दिसली म्हणून आलो होतो. आबा अद्वैतला विचारतात की अरे पण तू इथे कशाला आला होता. तेव्हा अद्वैत म्हणतो की हेच. आबा म्हणतात की हेच म्हणजे काय रे. अच्छा पठ्ठ्या, म्हणजे तुला पण तुझ्या बायकोशिवाय झोप येत नाही वाटतं. तर अद्वैत म्हणतो की आबा तसं नाहीये, अहो ही रोज पाण्याचा ग्लास घेऊन वरती येत असते ना, आजही खालीच आहे, त्यामुळे पाणी नव्हतं वरती, मीही पाणीच प्यायला आलोय. आबा म्हणतात की बरं चालू द्या तुमचं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अहो आबा चालू द्या तुमचं, असं काही नाहीये, मला खरंच तहान लागली होती आणि मी पाणी प्यायला आलो होतो.
बरं तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी पण पाणी घेऊन येतो. आबा तिथे खुर्चीवर बसतात. अद्वैत हा पाणी आणण्यासाठी गेलेला असतो. त्याचवेळी आबांचं लक्ष जातं किचनमध्ये आणि किचनमध्ये एक ताट झाकून ठेवलेलं असतं. आबांना समजतं की याचा अर्थ कला अजून जेवलीच नाहीये. मग ते कलाला विचारतात की काय ग कला, तू अजून जेवली नाहीस का? कला म्हणते की नाही आजोबा, म्हटलं की हे सगळं काम उरकेल आणि मग नंतर जेवेल. आबा कलाला म्हणतात की अगं आता वाजलेत किती, असं जर केलं तर पित्त होईल ना तुला. कला म्हणते की हो, परंतु आबा जर मी आता जेवले तर जेवल्यावर मला झोप येईल आणि मग माझं कामही होणार नाही, म्हणून मी जेवले नाही. आबा कलाला म्हणतात की अगं पोट जर भरलेलं असेल ना तर काम करायला सुद्धा शक्ती येते, आणि जर मनातल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये भूक धिंगाणा घालत असेल ना तर कामातही लक्ष लागत नाही. आणि हे बघ, जेवणाच्या बाबतीत हायगाई केलेली मी अजिबात खपवून घेणार नाही हा. तेवढ्यातच अद्वैत तिथे पाणी घेऊन आलेला असतो. आबा पाणी घेतात आणि अद्वैतला सांगतात की अद्वैत, ते किचनवर जे ताट झाकून ठेवलंय ना ते जरा घेऊन ये इकडे. तर अद्वैत कसलाही विचार न करता ते ताट घेऊन येतो. कला आबांना म्हणत असते की हो आबा राहू द्या ना, मी नंतर जेवेल की. अद्वैत आता ताट घेऊन आलेला असतो. आबा अद्वैतला विचारतात की काय रे अद्वैत, तू जेवला का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा मी जेवलो. काय आहे ना, लेट जर जेवलो ना तर मग आपल्याला ॲसिडिटी होते उगाच, त्यामुळे मी तर कधीच जेवलोय. आबा म्हणतात की अरे वा, इथे तू मस्तपैकी जेवून घेतलंस आणि तुझी बायको जेवली की नाही याची विचारपूसही केली नाहीस तू. अरे दिवसभर ती एवढं काम करते, मग तिलाही ॲसिडिटी होणारच ना. अद्वैत म्हणतो की आबा अहो ती काय लहान आहे का आता, तिची ती काळजी घेऊ शकते. आबा अद्वैतला म्हणतात की अरे परंतु ती जे काही करते ती आपल्यासाठीच करते ना. घरात पाहुणे आले होते, घरात पाहुण्यांसाठी एवढा स्वयंपाक बनवला, आपल्यासाठीच राबली ना ती. स्वयंपाक सगळा एकटीने बनवला, आता त्यानंतर त्या डिझाईन सुद्धा करतीये, म्हणजे सगळं आपल्यासाठीच करतीये ना ती, मग त्याची तुला अजिबातही किंमत नाही. अद्वैत म्हणतो की अहो आबा, ऑफिसमध्ये काम करणारा प्रत्येक एम्प्लॉई त्याचं घर सांभाळूनच काम करत असतो, मग हिचं काय एवढं. आबा अद्वैतला म्हणतात की परंतु जेव्हा तो एम्प्लॉई घरी जातो तेव्हा त्याचा जोडीदार त्याला म्हणतो की तू जेवलास की नाही, काय झालं, काय स्ट्रेस आहे तुला, काहीतरी विचारपूस करतो त्याच्या पार्टनरची. रात्री ते दोघंही एकत्र जेवतात, एकमेकांची काळजी घेतात. आता ही तुझ्या ऑफिसमध्ये कर्मचारी आहे एवढं मला माहिती आहे, परंतु त्याच्या आधी तुझी बायको सुद्धा आहे हे तर ध्यानात घे. अद्वैत, आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही हा. आपल्या बायकोसोबत असं कोणी हलगर्जीपणाने वागतं का? चल बस खाली बरं, आणि आता हे जेवण तुझ्या हाताने तिला भरव. अद्वैत आता शॉक होतो आणि म्हणतो की आबा मी कशाला तिला भरू, आणि तिला दिलेत ना, देवाने 2 हात दिले, तोंड दिले चांगलं बडबड करायला, तिचं ती खाऊन घेईन ना. तेव्हा आबा मग अद्वैतला विचारतात की अरे पण तिने जो स्वयंपाक केलाय तो कोणासाठी केलाय? आपल्या सगळ्यांसाठीच केला ना तिने. आता घरात पाहुणे आले, तिच्यासाठी तर ते पाहुणे नवीन होते, परंतु तरी सुद्धा सगळ्यांसाठी छान सागरी संगीत स्वयंपाक केला की नाही तिने. मग आता तू घरच्या अन्नपूर्णेला उपाशी ठेवणार आहेस? हे बघ अद्वैत, जर तुला तुझे डिझाईन्स वेळेत हवे असतील तर तू एक काम कर, तिला भरव, नाहीतर मग ती कशी काय एवढ्या डिझाईन्स पूर्ण करणार आहे. अद्वैत आता खुर्चीवर बसतो. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, तू प्रत्येक गोष्ट ही बिझनेस म्हणून बघतो, परंतु हेही लक्षात ठेव की ही तुझी बायको आहे आणि तिच्यासोबत प्रेमाने आणि माणुसकीने वागणं हे तुझं कर्तव्य आहे. त्यामुळे तिच्याशी प्रेमाने आणि माणुसकीने वागणे हे तुझं कर्तव्य आहे, असं म्हणून आबा तिथून निघून जातात. अद्वैत आता आबांनी सांगितल्याप्रमाणे कलाला घास भरवत असतो, परंतु कलाच्या तोंडात तो घास जात नसतो आणि इकडे कुठेतरी गालाकडे तो घास जात असतो. कला त्याला म्हणते की काय चाललंय रे तुझं? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, मला तर हे अजिबात जमणार नाहीये हा. तेव्हा कला म्हणते की नाही जमणार आहे ना तुला, मग जा इथून, नको भरवू मला. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, नाही भरवत. अद्वैत लगेच खुर्चीवरनं उठतो. अद्वैत उठतो आणि बघतो आबांच्या रूमचा दरवाजा उघडाच असतो. अद्वैत पुन्हा खाली बसतो. कला त्याला विचारते की आता काय झालंय? तेव्हा अद्वैत म्हणतो आबांच्या रूमचा दरवाजा उघडाच आहे, आणि आबा पण ना खूप छान आहेत. आबा आहे ना प्रत्येक गोष्ट छान, आबा पण साधे नाही आहेत हा, मुद्दाम त्यांनी दरवाजा उघडा ठेवलाय. कला म्हणते की मग आता काय करायचं? तेव्हा अद्वैत म्हणतो की काय करायचं आता? कला म्हणते की भरव मग आता. अद्वैत म्हणतो की नाही, मी नाही भरवणार. कला म्हणते की नाही भरवायचं तर मग जा इथून, परंतु मला डिस्टर्ब करू नकोस अद्वैत. अद्वैत म्हणतो की मी तुला कशाला डिस्टर्ब करू, माझं मी चांगलं झोपलो होतो. कला म्हणते की झोपला होता ना, मग जा परत झोपायला, उगाचच मला डिस्टर्ब नको करत बसू. अद्वैत म्हणतो की आणि आबा जर बाहेर आले तर, आणि त्यांनी बघितलं की मी तुला भरवत नाहीये तर काय करतील? आणि तू पण काही कमी नाहीयेस, माहितीये ना मला, पुन्हा माझ्या चुगल्या करशील, माहितीये ना मला तुझा स्वभाव, तू काय एवढी साधीसुधी नाहीयेस. कला त्याच्याकडे बघते आणि त्याला इग्नोर करत असते. अद्वैतला वाटतं की चला आपण आता दोन्ही साईडने गुंतणार आहोत, त्यामुळे आबांनी सांगितले त्याप्रमाणे आपण करूयात, आणि मग तो कलाला घास भरवत असतो.
अद्वैत कलाला भरवत असतो. कला म्हणते की भाजीत खोबरं जरा जास्त आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला काय करायचं, फालतू गोष्टी नको डिस्कस करू, काम करून घे तुझं. कला म्हणते की मी माझं काम व्यवस्थित करते, फक्त बोलले मी. अद्वैत कलाला भरवत असतो. कला म्हणते की अरे नीट भरव ना, खाली डिझाईन्सवर सांडेल ते. तर अद्वैत म्हणतो की बापरे सांडलं का डिझाईनवर. कला म्हणते की सांडलं नाहीये पण सांडेल. अद्वैत म्हणतो की डिझाईनवर काही सांडता कामा नये हा, आणि डिझाईन अजिबात खराब व्हायला नकोय. कला म्हणते की मग नीट बघून भरव, का चालणार आहेत तुला असे खरकटे डिझाईन, चालणार असेल तर बाबा भरव कसंही. अद्वैत तिला म्हणतो की आता उगाच मस्करी करू नकोस हा. तेव्हा कला म्हणते की मी मस्करी करत नाहीये, तुला भरवायचं तर भरव, नाही तर वरती निघून जा. अद्वैत म्हणतो की हा ठीक आहे ना, भरवतोय मी. अद्वैत त्यामुळे कलाला आता व्यवस्थितपणे भरवत असतो, कारण त्याला कलापेक्षा डिझाईनची जास्त काळजी वाटत असते आणि त्यामुळे तो कलाला आता व्यवस्थित भरवत असतो. तेव्हा कला मात्र अद्वैतकडे बघून हसत असते. सकाळी सकाळी जेव्हा सर्वजण चहा घेत बसलेले असतात तेव्हा आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत झालं का रे काम. तेव्हा अद्वैत आबांना सांगतो की आबा काल खरेने जी आयडिया सजेस्ट केली होती ना त्याच्यावर प्रेझेंटेशन रेडी झालंय, त्यावर डिस्कशन करायचं आणि आज ते प्रेझेंट करायचं, बघूयात आता काय होतं ते. आबा म्हणतात की हो ना, खरं तर मला सुद्धा त्या विषयावर बोलायचंय. त्या दिवशी सुनबाईने सगळी परिस्थिती अगदी उत्तमरित्या सांभाळून घेतली आणि काल पाहुण्यांची उठबस सुद्धा तिनेच केली. तिचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. आणि एवढंच नाही तर रात्रभर ती त्या डिझाईन करत बसली होती, मी स्वतः ते बघितलं त्या मीटिंगमध्ये. आणि घरी तिने जे काही केलं त्यानुसार तर मला असं वाटतंय की पुढे ती जे काही करेल ते आत्मविश्वासानेच करणार आहे. आता आपल्याला किती जरी अडचणी आल्या ना तर कला त्याच्यावर मात करणार हे मात्र पक्क. मग ते घरातल्या गोष्टी सांभाळायच्या असू देत किंवा ऑफिसच्या. रोहिणी मनात म्हणत असते की डॅड तुमच्या नात सुनेला कसं तिच्या डिझाईनवर लक्ष देता येतंय की नाही ते मी बघते. तुम्हाला त्या कलावर इतका कॉन्फिडन्स वाटतोय, फक्त तिचा तो कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स ठरायला नको, बस इतकंच. एक दिवस असा येणार आहे ना की ही कला स्वतःच्याच हाताने सुरुंग लावणार आहे, तेव्हा तुम्हाला कळेल. आबा अद्वैत आणि कलाला म्हणतात की तुमचं खूप खूप स्वागत. रोहिणी आबांना म्हणते की डॅड श्रावण मास सुरू झालाय आणि आपल्या घरात तर 2 नवीन सुना आहे, मला असं वाटतं की त्यांची मंगळागौर करायला पाहिजे. आबा म्हणतात की अरे वा रोहिणी, आज कधीतरी तू चांगलं बोललीयस, काहीतरी मोक्याचं बोललीयस. हा विषय बरोबर आहे तुझा, पण माझ्यापेक्षा तुम्ही घरातल्या मोठ्या बायकाच सगळं समजून घ्या आणि अगदी धूमधडाक्यात करूयात आपण पहिली मंगळागौर. हे बघा, आपल्या घरामध्ये जर काही असं चांगलं होणार असेल ना तर वातावरण सुद्धा खूप प्रसन्न असतं. रजनी म्हणते की अगं बाई मंगळागौर म्हटलं तर घर अगदी प्रसन्न होणार आहे, मी लगेचच कामाला लागते. आबा म्हणतात की आणि हो, कलाला सुद्धा हाताशी घे, चांगला एखादा मुहूर्त काढ, सामानाची यादी कर, जे काही हवंय ते घेऊन या आणि सोबतच पाहुण्यांची सुद्धा यादी करून दे, म्हणजे कोणाला कोणाला बोलवायचं आपल्याला कळेल तरी. रजनी म्हणते की हो आबा, मी आता येत्या मंगळवारचाच मुहूर्त बघते, कारण पाऊस आता खूप झालाय ना, सध्या पाऊस जरा कमी आहे, त्यामुळे एक काम करते की लगेचच मी मंगळागौरीची तयारी करायला घेते. पुढच्या मंगळवारी आपण मंगळागौर करून टाकूयात, म्हणजे कसं की पाऊस नसेल तर बायकांना नटून थटून यायला सुद्धा काही प्रॉब्लेम नसेल. नाही म्हणजे आपल्याला थोडीशी घाई होईल, परंतु काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे 2 दिवस आहेत अजून. रोहिणी म्हणते की हो ना रजनी, आपण एक काम करूया, लवकरात लवकर ही मंगळागौर उरकून टाकूयात, म्हणजे कसं पुढे आपल्याला काही टेन्शन नको. काय डॅड, यावर तुमचं काय म्हणणं आहे. त्यावर आबा म्हणतात की उत्तम, माझं याच्यावर काही आक्षेप नाही, तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही करा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. रजनी म्हणते की हो आबा, माहिती आहे की सगळं शिस्तीत आणि पद्धतशीर व्हायला हवंय, सोबतच सगळं काही परंपरेला धरूनच होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी अगं तुझी सून कुठे आहे, तिची पण मंगळागौर आहे की नाही, मला तर आजकाल ती दिसतच नाही, कुठे गायब असते काय माहिती. तर इकडे नैना मात्र तिच्या रूममध्ये असते, गुगलवरती सर्च करत असते की जेव्हा प्रेग्नंट असतं तेव्हा बाईचं पोट हे किती महिन्यानंतर दिसायला लागतं, आणि त्यातून तिला समजतं की साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये पोट दिसायला लागतं. नैना विचार करते की बापरे, 3 ते 4 महिन्यामध्ये पोट दिसायला लागतंय आणि माझं तर अजून असं काहीच नाही आहे. आणि मग ती आरशासमोर उभी राहते, स्वतःला आरशामध्ये बघत असते आणि मग ती विचार करू लागते की बापरे, माझं तर काहीच पोट दिसत नाही, आणि हे पोट जर ह्या महिन्यांमध्ये नाही दिसायला लागलं तर सगळ्यांना डाऊट येईल की मी प्रेग्नंट नाही आहे, मला लवकरात लवकर ह्या पोटाचं काहीतरी करावं लागेल. काय कटकट ही आणि काय भानगड होऊन बसली डोक्याला, उगाचच हे सगळं केलंय असं मला वाटायला लागलंय. पण नैना, आता तुला निस्तारावं तर लागणारच आहे, तुला काहीतरी करावं लागणारच आहे. असा टॉवेल घेते, तो टॉवेल गुंडाळते आणि तिच्या पोटावर बांधते.
आणि आरशामध्ये स्वतःला बघत असते आणि म्हणत असते की एवढं पोट तर मला ठीक वाटतंय, म्हणजे जास्त पोट दाखवून पण काही उपयोग नाही, तर सगळ्यांना डाऊट येईल की एवढ्या महिन्यात इतकं मोठं पोट कसं काय झालं. हे पोट मला व्यवस्थित वाटतं. सगळे जेव्हा माझं पोट बघतील तेव्हा सगळ्यांना कळेल की माझा 3रा महिना आता सुरू झालाय. चला निदान यावेळी तरी मी सुटले आता, असं म्हणून कुठेतरी नैना आता सुटकेचा श्वास घेते. तर इकडे आबा हे रजनीला म्हणत असतात की रजनी, खरं तर घरातला वारसा आहे ना तूच पुढे नेलायस. घरातले प्रत्येक कामं आतापर्यंत तू करत आली आहेस. घरात कुठेही कोणालाही काही बघण्याची गरज येत नाही, ती फक्त तुझ्यामुळे. आता तुझा हा वारसा हक्क आपली सुनबाई सुद्धा पुढे घेऊन चालली आहे. कला म्हणते की हो आजोबा, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परंपरेत कुठलीही कमी राहणार नाही. आम्ही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित निभावून नेऊ. कलाचं बोलणं ऐकून आबा खुश होतात. तर रजनी म्हणते की चला मग आता कामालाही लागावं लागेल, कारण भरपूर कामं आहे. पाहुण्यांची लिस्ट बनवावी लागेल, कुठल्या कुठल्या बायकांना बोलवायचं आहे हे ठरवावं लागेल. त्यानंतर जेवणासाठी मेनू काय ठेवायचा आहे हेही बघावं लागेल. सोबतच मंगळागौरमध्ये काय काय खेळ खेळायचे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. याची पण लिस्ट करावी लागेल. सगळं डेकोरेशन वगैरे हेही बघावं लागेल. आपल्याला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. त्यामुळे आपण आत्ताच सुरुवात करूयात. कला म्हणते की हो रजनी मॅडम, आपण सुरुवात करूयात. सोहम म्हणतो की आई 1 मिनिट, म्हणजे बायकांना बोलवा, खेळ ठरवा. म्हणजे तेच ना, त्या रात्री बायका गाणे म्हणतात, फुगड्या वगैरे खेळतात, वेगवेगळे खेळ खेळतात, त्यालाच मंगळागौर म्हणतात ना ग. आबा म्हणतात की हो सोहम, अरे त्यालाच मंगळागौर म्हणतात. नवीन लग्न झाल्यानंतर नव्या नवरीचा तो मानच असतो आणि तिला तिचा मान सुद्धा द्यायचा असतो. सोहम म्हणतो हो आबा, हे सगळं बघणं किती इंटरेस्टिंग असेल. सोहम म्हणतो की मला तर बघायला खूप इंटरेस्ट येणार आहे बाबा. आई मी काय करतो, हे फोटो व्हिडिओ काढण्यापेक्षा मी एक काम करतो, मी माझं पेंटिंग तिथे ठेवतो आणि ते काही मंगळागौर करत असतील ना त्याचं पेंटिंग काढून घेतो. मंगळागौरीचे विविध खेळ खेळताना बायकांचे फोटो काढण्यापेक्षा मी पेंटिंगच बनवतो तिथे उभं राहून. रजनी म्हणते की काही गरज नाही आहे, तू हे सगळे इव्हेंट आहे ना ते पावसामध्ये जाऊन कर आणि पावसाची चित्र काढत बस. बायकांच्या इव्हेंटमध्ये तुझं काय रे काम. आणि हा इव्हेंट फक्त बायकांसाठीच असतो, त्यामुळे पुरुषांना या इव्हेंटमध्ये अजिबात एंट्री नाही आहे. सोहम म्हणतो की अरे यार, याला काय अर्थ आहे आई. का वहिनी, अगं तू तरी काहीतरी सांग. तेव्हा कला हो सोहम, अरे हा खेळ फक्त बायकांचा असतो आणि यामध्ये पुरुषांना अजिबात परवानगी नसते. सगळ्या बायका एकत्र येऊन मंगळागौरीचे खेळ खेळतात, सर्व रात्र जागवतात. आधीच्या काळी बायकांना घराच्या बाहेर पडता यायचं नाही, कोणासोबत उठता बसता यायचं नाही. मग कसं की हळदी कुंकू, त्यानंतर मंगळागौर या निमित्ताने बायका एकत्र यायच्या, एकमेकींची सुख दुःख बोलून दाखवायच्या, त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. आणि म्हणूनच तिथे पुरुषांना अजिबात एंट्री नसते, तिथे फक्त आणि फक्त बायकांचंच राज्य असतं. सोहम म्हणतो की परंतु आजकाल तर बायका सगळ्यांना भेटतातच ना, म्हणजे रेग्युलर आयुष्यामध्ये बायका एकमेकींना भेटतात किंवा आता फोन सुद्धा आहे. मग आता मंगळागौरीला का बरं फक्त बायकाच. रजनी म्हणते की अरे तशी प्रथाच आहे ती. सोहम म्हणतो की नाही, माझ्या आत्ता लक्षात आलं की तुम्हाला सगळ्यांना एकत्र का यायचं असतं, एकत्र मिळून का खेळ खेळायचे असतात, तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन गॉसिप करायची असते ना. कसं की एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते की हो ऐकलं का, इकडे ना तसं झालं बरं का. मग दुसरी बाई म्हणणार की अच्छा तसं झालं का. मग त्या दोघींच्या संभाषणामध्ये तिसरी बाई येणार, मग त्यानंतर चौथी बाई येणार, मग सगळे अशी गँग जमणार आणि मग ह्याचं त्याचं बोलत बसणार. सोहम जी ऍक्टिंग करत असतो त्यामुळे सर्वजण हसत असतात. तर रजनी सोहमला मारते आणि म्हणते की गप्प, मुळात म्हणजे बायका गॉसिप करतात ही संकल्पना चुकीची आहे. अरे घरची कामं, बाहेरची कामं, ही सगळी कामं करत असताना बायकांना गॉसिप करायला अजिबात वेळ भेटत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली कला आहे. तेव्हा सरोज आता रागानेच रजनीकडे बघते. तेव्हा रजनी म्हणते की नाही, म्हणजे मला सगळ्या बायकांना म्हणायचं होतं. अद्वैत म्हणतो की चला बायकांचं राज्य आहे म्हटल्यावर मी सुट्टी टाकायला नको, मी तर माझ्या ऑफिसला निघून जाईल. आबा म्हणतात की नाही हा अद्वैत, असं चालणार नाही. अद्वैत म्हणतो की अहो आबा, आत्ता तर काकी म्हटली ना की पुरुषांची काही गरज नसते म्हणून कामाला, तर मग मी जातो ऑफिसला. तेव्हा आबा म्हणतात की अरे तुझ्याच बायकोची मंगळागौर आहे ना, आणि आपल्या घरात प्रथा आहे ना की नवरा बायकोने एकत्र पूजेला बसायचं असतं. अरे मी सुद्धा तुझ्या आजीसोबत एकत्र पूजेला बसलो होतो. हे बघ, मला दुसरं तिसरं काही माहीत नाहीये. उद्या गप गुमान सुट्टी टाकायची आणि पूजेला कलासोबत बसायचं. आबांनी त्यांचा निर्णय अद्वैतला सांगितलेला असतो, त्यामुळे अद्वैतकडे दुसरा पर्याय नसतो आणि तो हो बोलतो. मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आबा सरोजला म्हणतात की सरोज, तू कलाच्या आईला आमंत्रण दे.
सरोज म्हणते की मी काही देणार नाही आहे कोणाला आमंत्रण, मुळात म्हणजे मला ह्या दोघी पटतच नाही. त्यामुळे आबा ह्या दोघींच्या कामासाठी ना मला कुठलीही जबाबदारी देऊ नका, कारण यापेक्षा सुद्धा महत्त्वाचे कामं आहेत माझ्याकडे. मंगळागौरीचा दिवस उजाडलेला असतो. आता मंगळागौरीच्या दिवशी सर्व बायका तिथे आलेल्या असतात. कलानेही छान साडी नेसलेली असते आणि ती अतिशय सुंदर दिसत असते. अद्वैत जेव्हा निघून चाललेला असतो तेव्हा कला त्याला थांबवते आणि म्हणते की चांदेकर थांब, मी काय बाहुली नाहीये, पाहिजे तेव्हा बायको म्हणून बाजूला घेऊन मिरवायचं आणि मग नंतर सोयीने बाजूला सुद्धा करायचं. हे बघ, असं असेल तर मला माफ कर, मला मंगळागौरीची पूजा नाही करायची आहे, असं म्हणून कला आता तिथून रागाने निघून गेलेली असते. कलाचं हे बोलणं ऐकून आबांना मात्र खूप त्रास होतो. आबा चक्कर येऊन खाली पडतात. आता सर्वजण आबांना घेऊन त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. डॉक्टर देखील आलेले असतात. डॉक्टर आबांना चेक करत असतात. अद्वैत दारात उभा राहून बघत असतो तर आबा फक्त एकच बोलत असतात की अद्वैता, अरे तुझा कधी सुखाचा संसार व्हायचा आहे. अद्वैतला खूप वाईट वाटतं की आज आबांची जी काही परिस्थिती झाली आहे ती कदाचित माझ्यामुळेच झाली आहे. आणि मग अद्वैत ठरवतो की नाही, मला काहीही करून खरेशी चांगलं वागण्याचं नाटक करावंच लागेल. मला ही गोष्ट दाखवून द्यावं लागेल की आम्ही एक हॅपी कपल आहोत. त्यामुळे अद्वैत ठरवतो की इथून पुढे अजिबात कलाशी वाईट वागायचं नाही. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.